आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्याचा तिसरा सोर्स आहे तो म्हणजे ग्राउंड प्राणा. जमिनीतून मिळणाऱ्या प्राणाला आपण ग्राउंड प्राणा असं म्हणतो. आपल्या तळपायाच्या माध्यमातून हा ग्राउंड प्राणा आपल्या शरीरात आपल्या नकळत सातत्याने ॲब्झॉर्ब केला जात असतो. अनवाणी चालल्यामुळे किंवा जमिनीवर जास्तीत जास्त बसल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ग्राउंड प्राणाचं प्रमाण वाढायला मदत होते. तुम्ही असं कधी ऑब्झर्व केलं आहे का की आपल्या पूर्वीच्या पिढ्या ज्या शेतात काम करायच्या किंवा ज्यांचा जमिनीशी संपर्क जास्त होता, अशा पिढ्यांमध्ये अगदी वयाच्या 70व्या किंवा 80व्या वर्षीसुद्धा ते लोक इझिली उठबस करू शकतात किंवा त्यांच्या हाडांमध्ये किंवा फिजिकल बॉडीमध्ये दुखणी काही कमी असतात. हे कशामुळे होतं तर त्यांच्या सततच्या असलेल्या जमिनीच्या कॉन्टॅक्टमुळे. या माध्यमातून त्यांच्या शरीरामध्ये ग्राउंड प्राणा मुबलक प्रमाणात ॲब्झॉर्ब झाल्यामुळे त्यांना शारीरिक व्याधी, मुख्यत्वे हाडांशी रिलेटेड दुखणी ही कमी निर्माण होतात. त्याचबरोबर आपल्या शरीरात जर ग्राउंड प्राणाची लेवल ही छान असेल तर आपली मेंटल क्लॅरिटी आणि प्रोडक्टिव्हिटीसुद्धा वाढायला मदत होते. तर दररोज ग्राउंड प्राणा ॲब्झॉर्ब करण्यासाठी तुम्ही जमिनीवर किंवा गवतावरती अनवाणी काही मिनिटं चालू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.